त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना माझी विनंती असेल की मैदानाच्या बाहेर जर चेंडू गेला तर प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सुद्धा विनंती आहे की आपण जरा हेल्प करा किंवा सहकार्य करा, कारण प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक नेमणं हे तितकंसं शक्य नाही आहे. सो विनंती असेल. आणि मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण सूचना असेल. सर्व संघांना, सर्व खेळाडूंना माझी विनंती असेल की लक्षपूर्वक ऐका. पहिली 5 षटकं ही 25 मिनिटांमध्ये समाप्त झालीच पाहिजे, अन्यथा आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाईल, अर्थात आपल्याला पॅनलाइज केलं जाणार आहे. सो विनंती आहे की पहिली 5 षटकं आपल्याला 25 मिनिटांमध्येच संपवायची आहेत. आमचे डीजे मास्टर साहिल आणि मंडप डेकोरेटर्स, अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय सुरेंद्र भातेकरी अर्थात भैया सर आणि सन्माननीय उमाशंकर सर आणि सुबोध भोसले सर मॅन फ्रॉम खोपोली यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. मी स्वतः यासीर मर्चंट मॅन फ्रॉम अलिबाग आणि माझ्या समवेत सन्माननीय प्रमोद सोगले सर हे सुद्धा इथे समालोचक या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहात, ऐकणार आहात. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. आणि संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या साह्याने दाखवली जाणार आहे आणि त्याचं जे काम आहे ते प्रसारण किंवा प्रचारण जे आहे, जे ब्रॉडकास्टिंग आहे ते ड्रीम्स क्रिकेट अलिबाग यांच्या माध्यमातून केलं जात आहे. मी त्यांचे ऑपरेटर अनिरुद्ध वर्तक, मास्टर कॅमेरावरती असणारे विरू मानकर, अतिश माळवी, विवेक सिंग, ऋतिक घरत आणि ऑनलाईन स्कोरर नितेश पाटील यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. दरम्यान या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे मंदारजी कोतवाल साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. मंदारजी कोतवाल यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. सन्माननीय मंदारजी कोतवाल यांचं स्वागत या ठिकाणी स्वप्नील भोसले यांच्या शुभ हस्ते. आणि आमचे ऑफलाईन स्कोरर सन्माननीय जितेश बावकर यांचे सुद्धा आपण स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. सामना सुरू झालाय आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. आणि आणखीन काही नियम आहेत, ते नियम आपण समजावून घ्या. चेंडू कधीही मैदानाच्या बाहेर गेला, गहाळ झाला, हरवला, फुटला, भिजला तर मात्र चेंडू नवीन देण्यात येईल. चलिए दोस्तों, मैच इज ऑन, लेट्स प्ले. तो आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. पहला ओवर लेके आए हैं विवेक. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है योगेश धुमाल, जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर नीलेश पिंपले. ओवर पिच गेंद थी कारपेट के सहारे, बहुत ही खूबसूरत ये ड्राइव हमें देखने को मिला. वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में उस गेंद को फील्ड किया, मगर जब तक फील्ड करते वहां के फील्डर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने एक रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है. कुल मिलाकर रनों की संख्या 2 रन. पहला ओवर यहाँ पे प्रगति पर. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है. किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है उसका एक मुआयना हम करते हैं. राइट आर्म ओवर द विकेट इस बीच विवेक फिर से एक बार दौड़ पड़े. फुल टॉस गेंद उसे अक्रॉस द लाइन खेला है. शॉट मिड विकेट की दिशा में उस गेंद को फील्ड करने का मौका था और मौके को गवाया. गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर दनदनाती हुई निकल गई 4 रन के. की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 6 रन. जी हां, इस मरतबा रन लेना चाहते थे नॉन स्ट्राइकिंग एंड के फील्डर और ओहो, बाल बाल बच गए. तकदीर का यहां पे सहारा.
जी हाँ, इसी बीच अंपायर जी का वाइड का इशारा। योगेश धुमाल रनआउट होते होते बचे हैं। एक जीवन दान यहाँ पे मिला है, नई जिंदगी फिर से एक बार खेलने का मौका मिला है। रनों की संख्या हो चुकी है 7 रन, मगर विवेक ने काफी प्रभावित किया है। देखिए 30 गज के दायरे में गेंदबाजी करना, मगर इसी बीच जिनके बारे में मैं यहाँ पे बता रहा था, प्रशंसा कर रहा था, खराब गेंद और बिना गेंद के ऊपर 7 रन, छक्का। बेबी ओवर को कंप्लीट करने के लिए बहुत ही खराब गेंद हो सकती थी। जी हाँ, अंपायर जी हमारी तरफ रुख करते हुए वाइड का इशारा फिर से एक बार, क्योंकि छोटी गेंद थी और ऑफ स्टंप के बहुत बाहर जाने वाली गेंद को अंपायर जी ने वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया शुरुआत बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। जी हाँ, इसमें दबा सामने पड़ी हुई गेंद थी, उसे हाफ वॉली बनाकर उड़ाया है, बॉलर के सर के ऊपर से गेंद दनदनाती भी निकल गई, 4 रन के लिए। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 19 रन। बहुत ही बढ़िया शुरुआत, शानदार शुरुआत हो चुकी है। आप देख रहे हैं एनएपीएल अर्थात नागोटना एसोसिएशन प्रीमियर लीग का ये पहले दिन का ये पहला मैच। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं यूट्यूब के जरिए से ऑनलाइन इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, उन सभी क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से स्वागत करता हूं और उनकी जानकारी के लिए बताना चाहूंगा कि यह मैच श्री जाकमाता शुभ 11 वेलशेद बनाम ज्वाला नागोट ने इन दोनों टीमों के बीच जारी है। टॉस जीता था शुभ 11 वेलशेद ने और सबसे पहले फील्डिंग करने का यहां पे फैसला किया। बल्लेबाजी के लिए दावत दी ज्वाला नागोट ने टीम को और पहले ओवर में 19 रन यहां पे खर्च हुए हैं। इस पहले ओवर में हमें 2 चौके और एक छक्का भी देखने को मिला, उसी के साथ नो बॉल भी देखने को मिले। अब बल्लेबाज आत्मविश्वास से लबालब भरे हुए होंगे क्योंकि बहुत ही बढ़िया शुरुआत हो चुकी है। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि फर्स्ट इंप्रेशन इज अ लास्ट इंप्रेशन। अगर शुरुआत अच्छी है, आगाज अच्छा है, तो फिर अंजाम भी अच्छा होगा। इसी बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। निशांत अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। 30 गज के दायरे के बाहर देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी है। ओहो, परफेक्ट यॉर्कर, खंबा उखाड़ दिया है, बीच वाला डंडा बेंड हो चुका है और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ ज्वाला नागोटने को।
किया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन यहाँ पे मुकम्मल कर लिए हैं। मैं बात कर रहा था टीम के ओनर की, संजय शेठ भोसले, उसके बाद रोशन बावकर और सम्माननीय अरुण दादा चौगले, किशोर जी मांडलुस्कर और अरुण जी घोगरे, इन सभी टीम के ओनर का मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूंगा। जी हाँ, इसमें तो लाजवाब स्ट्रोक है, ये लॉफ किया है ओवर द कवर, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर। रन 27 रन, 1 विकेट के नुकसान पर। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, सीधे बल्ले से खेला हुआ डाउन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राइव जिसे क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है, मगर लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली और उसी के कारण बल्लेबाजों ने 1 ही रन लेना यहाँ पे मुनासिब समझा है। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 28 रन, 1 विकेट के नुकसान पर, और ये दूसरा ओवर प्रगति पर। 6 ओवर का यह मुकाबला होगा, 2 ओवर का पावर प्ले का खेल होगा। 4 ओवर के बाद इसके बाद जो होने वाला मुकाबला है, उस टीम के ओनर से और कैप्टन से मेरी गुजारिश है कि आपकी सारी खिलाड़ियों की लिस्ट हम तक पहुंचाए। जी हाँ, फिर से एक बार ढीले हाथों के साथ खेला था उस गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में, और बहुत ही बढ़िया वहाँ पे फील्डिंग देखने को मिली। 1 रन यहाँ पे मिलेगा, 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। हमारे गुणलेखक जी जितेश बावकर हमें यहाँ पे समझाते हुए, प्रॉन्टिंग करते हुए बहुत ही अच्छा गुणलेखन का काम को अंजाम दे रहे हैं। आहा, इस मर्तबा चकमा दिया है, सामने से गेंद को निकाल दिया, ऑफ कटर गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ मुड़ी और उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए, लाइन से भटक गए थे हालांकि बल्लेबाज, और इसी वजह से ये बिंदी गेंद। देखते देखते पहले 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 19 रन और दूसरे ओवर में 10 रन, कुल मिला के 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तकरीबन 14.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अगर इसी औसत से रन बनेंगे तो 6 ओवर में बहुत ही अच्छा रनों की संख्या का आकार, एक शेप हमें नजर आएगा। मगर दोस्तों, प्रोजेक्टेड स्कोर कभी भी कुछ मतलब या मायने नहीं रखता, कभी भी यहाँ पे रंग बदल सकता है, ये खेल बदल सकता है, क्योंकि हमेशा मैं कहता हूं कि वक्त बदलने में वक्त नहीं लगता। जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, यहां से अगर अच्छी गेंदबाजी गेंदबाजों ने की तो फिर से एक बार यहाँ पे कमबैक हो सकता है। बल्लेबाजों को रोकना होगा, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित रखना होगा, और इसी वजह से शायद यहाँ पे इस गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी है। नए गेंदबाज आए हैं श्रवण, अपना निजी पहला, श्रवण भोय अपना निजी पहला, और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। ओहो, इसमें तो लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद यॉर्क करना चाहते थे मगर लाइन से भटक गए। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 30 रन, 1 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए ज्वाला नागोट ने, जी हाँ, इसमें तो लोअर फुल टॉस गेंद उसे खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में गेंद थी, गैप ढूंढने में कामयाबी नहीं, और इसी वजह से फिर से एक बार बल्लेबाजों को 1 ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा। देखिए 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 30 गज का दायरा हट चुका है। 30 गज का दायरा हटने के बाद राइट हैंडेड बल्लेबाज के लिए डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन हमें नजर आता हुआ। उसी के साथ एक डीप कवर में फील्डर तैनात है और उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है, यानी 5 फील्डर सर्कल के बाहर और 4 फील्डर सर्कल के अंदर हमें यहाँ पे नजर आ रहे हैं। जी हाँ, इसमें तो जोरदार प्रहार तो करना चाहते थे, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच, और इसी के साथ ये दूसरा झटका।
सीमारेषेजवळ जो पट्टा लावलेला आहे त्या पट्ट्याच्या आतमध्ये कोणीही बसू नका, पट्ट्याच्या बाहेर बसावं. कोणी खेळाडू किंवा प्रेक्षकांना विनंती आहे की आपण पट्ट्याच्या आतमध्ये बसू नये, पट्ट्याच्या बाहेर स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे श्रवण भटक गए हैं लेग स्टंप के बाहर और इसी वजह से अंपायर जी ने वाइड करार दिया है. श्रवण का शरीर देखिए साधारण सी शरीर यष्टि है और एज में भी बहुत ही कम नज़र आ रहे हैं, मगर उनमें वो काबिलियत ज़रूर है. बहुत ही अच्छा पेस जनरेट करते हैं और इस मरतबा शायद कैच टपकने का मौका था, क्योंकि चेहरे से ऐसा साफ झलक रहा है कि गेंद और बल्ले की कुछ मुलाकात हुई थी और उनके हाथों से गेंद छिटक गई थी. जीवन दान यहाँ पे मिला था बल्लेबाज को. सनील धुमाल वहां पे बल्लेबाजी कर रहे हैं, एक जाने माने खिलाड़ी है. जी हाँ, फिर से एक बार सनील को यहाँ पे चकमा दिया है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है इस ओवर में श्रवण ने, क्योंकि बल्लेबाजों को परेशान किया, परेशानी का सबब बने, बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित किया है. तकरीबन 2 गेंदे या 3 गेंदे बिंदी भी की हुई उन्होंने और उसी के साथ एक विकेट भी छटकाया है. बहुत ही बढ़िया कमाल का यह ओवर. इसी बीच 1 रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ इस 1 रन के साथ 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पर. देखिए, मैंने यही कहा था कि वक्त बदलने में वक्त नहीं लगेगा प्रमोद जी, क्योंकि पहले ओवर में 11 रन थे, दूसरे ओवर में 10 रन थे, मगर इस ओवर में फिर से एक बार कैच टपकने का मौका हो सकता है. जी हाँ, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. अब आने वाले 3 ओवर में क्या होगा, इसके बारे में ब्यौरा देने के लिए माइक्रोफोन पर मैं दावत देना चाहूँगा हमारे साथी समालोचक, साथी हमारे कमेंटेटर प्रमोद चोगले को. धन्यवाद. धन्यवाद याशिनजी. सुंदर आवाजामध्ये आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज पोहोचवलात. या सामन्याचं समालोचन आपल्या माध्यमातून ऐकणारे सर्व मंत्रमुग्ध होऊन नक्कीच झालेले आहेत. आणि या ठिकाणी मी प्रमोद चोगले पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चलतो या मैदानाकडे. 3 षटकांची समाप्ती आपण या ठिकाणी झालेली पाहतोय आणि मला वाटतं पुन्हा एकदा गोलंदाजीची जी भार आहे तो निशांत या गोलंदाजाकडे सोपवलेला आहे. वैयक्तिक पहिले षटक आपल्या खांद्यावर घेऊन आणि संघाकडून 4थं षटक या ठिकाणी आपल्याला निशांत घेऊन येतोय. मात्र सनील धुमाल मगाशी एक जीवदानाच्या साह्याने या ठिकाणी खेळताना पाहतोय. एक उत्कृष्ट दर्जाचा हा चांगला खेळाडू आहे. मॅन फ्रॉम कानिपनाथ मराठाली याला आपण पाहतोय. एक जीवदान त्याने घेतलेल्या मगाशी विकेट किपरच्या हातातून त्याचा चांगला छोटासा झेल सुटला आणि बरीच मोठी जबाबदारी यावेळेला जर पाहायला गेलं तर आपण सनीलच्या खांद्यावर पाहतोय. त्याच्या जोडीला साथ देण्यासाठी मात्र राजेश पिंपळे मैदानामध्ये उतरतोय. 3 खेळाडू मैदानामधून बाहेर गेल्यानंतर मात्र या दोन्ही खेळाडूंवर आपल्या खेळाची खरी जबाबदारी असणार आहे. परंतु निशांत मात्र जर पाहायला गेलं तर उजव्या हाताने एक उत्कृष्ट दर्जाचा वेग आणि उत्कृष्ट दर्जाची लाईन असणारा हा गोलंदाज आहे. संपूर्ण वर्षामध्ये नागोठणा क्रिकेट असोसिएशनमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्या संघाकडून अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी या निशांतकडून पाहायला मिळाली आणि तो निशांत आहे, पारंगत आहे तो आणि प्रत्येक खेळाडूचा चांगला अनुभव आहे. दरम्यान संपूर्ण क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतोय. वाह, क्या बात है. चांगला गुडलेच टाकलेला चेंडू, मात्र चेंडूला दिलेली उंची वाखाणण्याजोग होती
आणि नक्कीच या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न राजेश पिंपले आणि ज्वाला नागोटणे या संघावर निशांत करतोय. कर्णधाराने दाखवलेला विश्वास या ठिकाणी सार्थ करीत असताना कोणती मोठे फटके खेळण्याची संधी मात्र या खेळाडूला मिळणार नाही. राजेश पिंपळेला ती संधी देता येणार नाही याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे. आणि या वेळेला पुन्हा एकदा ऑस्टनच्या बाजूने टाकलेला चेंडू, सुंदर दर्जाचा चेंडू, ज्याला व्हाईट यॉर्कर असं म्हटलं जातं आणि एक त्याला ब्रह्मास्त्र सुद्धा म्हटलं जातं. एक क्रिकेटच्या विश्वामध्ये जर पाहायला गेलं तर आत्ताच्या घडीला नवीन नवीन जे गोलंदाज येतात आणि या चेंडूचा नक्कीच चांगला वापर करून फलंदाजाला जेरीस आणण्याचं काम करणार आहेत. परंतु राजेश पिंपले वो शिकायत नाही करेगा, वो शिकस्त देगा ऐसा खेळाडू आहे तो. आणि खरोखर राजेश पिंपलेकडून फार अपेक्षा आहेत आपल्या संघासाठी. आणि या वेळेला मात्र चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र त्या ठिकाणी शॉट ऑफ थर्डमॅनला मात्र चेंडू अडवला जातोय आणि एकच धावावर समाधान मानावं लागणार. चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 35 ही धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर या ठिकाणी पाहतोय. आमचे स्कोर रिपोर्टर या ठिकाणी जितेश बावकर. मात्र निशांत चांगली निशाण्यावर गोलंदाजी करतोय. अगदी डांबून ठेवले त्यांनी दोन्ही फलंदाजांना. काही हितगुज, काही विचार, मात्र येणारे षटक नक्कीच हाणामारीचं करायचं आहे हा विचार दोघांच्या मनामध्ये नक्कीच येत आहे. परंतु मात्र अंमलात आणायचा असेल तर निशांतवर नक्कीच हल्ला बोल करावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला कर्णधार मात्र प्रतीक पाटील यावेळेला सजवतोय आणि डांबून ठेवलंय ज्वाला नागोटण्या संघाला की जास्तीत जास्त कमी धावसंख्येमध्ये त्यांना थांबवता येईल. मात्र यावेळेला मात्र जोरदार प्रहार सनील आणि मिलाला जीवदानाचा फायदा उठवतोय. 6 रन. तर 4 षटकांच्या नंतर जर आपण पाहायला गेलो तर 41 धावसंख्या धाव फलकावर लागत आहेत. म्हणजेच जवळजवळ या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर ज्वाला नागोटणे हा संघ जवळजवळ 10च्या सरासरीने पुढे चाललेला आहे. मात्र या वेळेला पुन्हा एकदा गोलंदाजीचा भार प्रतीक घासे हा गोलंदाज आहे. आणि प्रतीक घासेकडे जर पाहायचं गेलं तर मॅन फ्रॉम आंबेघर साई 11 आंबेघर संघाचा हा खेळाडू या वेळेला मात्र या ठिकाणी शुभ 11 बेलशेत यांनी करारबद्ध केलेला आहे. आणि उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज या वेळेला मात्र पहिला चेंडू मात्र डावी एष्टी सोडून जाणार. पंचांचे हात मात्र या वेळेला समांतर होतात जमिनीला आणि इशारा येतोय की हा चेंडू असणार आहे स्क्वेअर मारा. नक्कीच एका धावेची शिक्षा या ठिकाणी मिळणार आहे. चुकीला मात्र माफी या ठिकाणी मिळणार नाही. परंतु मात्र फटका दमदार होता तो मात्र सनील धुमाल या ठिकाणी धुमाकूळ घालू शकतो. कारण हा फलंदाज इतका जबरदस्त आहे की नक्कीच त्याला सहज घेता येणार नाही. मात्र यावेळेला लोंगाच्या दिशेने खेळून काढला चेंडू थोडा वेळ हवेत आहे. मात्र एक धावेची नक्कीच भर या ठिकाणी मिळणार आहे. राजेश पिंपले शेवटपर्यंत नक्कीच प्रयत्न करणार आहे की ग्राउंडवर जास्त वेळ थांबायला मिळेल. बाद झालेले खेळाडू, पहिला बाद झालेला खेळाडू मात्र योगेश धुमाल, त्यानंतर मात्र मनीष म्हात्रे, त्यानंतर मात्र निलेश पिंपले बाद झाला. मात्र ही मधली फली नक्कीच जोरदार, मात्र त्यांना शिकस्त देण्याचं काम या ठिकाणी प्रतीक घासे हा करतोय. मात्र थोडासा बाहेरून टाकलेला चेंडू, उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू, किमान मर्यादा मात्र या ठिकाणी ओलांडलेल्या पंचांचा इशारा येतोय की या ठिकाणी मिळणार आहे स्क्वेअर मारा आणि या ठिकाणी चुकीला माफी नाही. दरम्यान पुन्हा एकदा एका धावेची भर या ठिकाणी मिळणार आहे. तीन बाद 44 या वेळेला आपण स्कोरबोर्ड पाहतोय. पुन्हा एकदा प्रतीक घासेल आपण पाहतो. यावेळेला मात्र ओव्हरपिचचा मारा या ठिकाणी केला होता. खरं तर ब्लॉकहोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्याचा होता. मात्र यावेळेला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकवतोय आणि गलत क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी फायदा होतोय तो मात्र ज्वाला नागोटणे संघाला. नक्कीच
मला वाटतं निशांत आहे तिथे आणि निशांतच्या हातातून चेंडू निसटला गेला आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण पाहायला मिळेल. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतंय. यावेळेला निशांतला मात्र 30 यार्डच्या सर्कलमध्ये घेतलं जातंय आणि स्क्वेअरलेगच्या दिशेनं या डीप स्क्वेअरलेगला त्या ठिकाणी विवेक याला पाठवण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय तो मात्र चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सनील धुमारकडून आपण पाहतोय, परंतु त्याच दिशेने मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेनं मात्र यावेळेला एकाच धावेची भर या ठिकाणी पडणार आहे. नक्कीच 47 धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. राजेश पिंपले मात्र आपला चांगला फॉर्म या ठिकाणी परत आणण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न राजेश पिंपले यांचा असणार आहे. परंतु मात्र चेंडूची गती पाहिली तर यावेळेला मात्र राजेश पिंपलेला चकवलेला आहे आणि पंचांकडे अपील होतोय आणि पंचांचा इशारा येतोय की बाद, क्या बात है. खेळाडू मात्र नक्कीच स्वतःला दोष देत असणार, कारण ही तर आत्महत्या झाली आणि नक्कीच ती संघाला त्रासदायक नक्कीच ठरणार आहे. या वेळेला मात्र चौथा गडी मैदानाच्या बाहेर जातोय. मात्र सुंदर चेंडू ढकललेला आहे तो मात्र फाईन थर्डमॅनच्या दिशेनं आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, दिल मांगे मोर आणि धावा मिळतील 4 चौकार. ज्या धावसंख्या आहेत 5 बाद 51 आणि ज्वाला नागोटणे या संघाच्या बाबतीत शेवटचे षटक प्रतीक पाटील संघाचा संघनायक आहे आणि नक्कीच मोठी जबाबदारी त्यांनी यावेळेला घेतली आणि हा चेंडू मात्र उत्तम दर्जाचा टाकला होता, परंतु उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण मात्र झालं नाही. विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटला, त्याचबरोबर पाठीमागे असणाऱ्या मला वाटतं दीपेश पाटील आहे त्या ठिकाणी आणि त्याच्या हातातून हा सुटल्याने बाईच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. मात्र स्ट्राईक यावेळेला बदलले जाते. कल्पेश चांदविलकर मॅन फ्रॉम कानिपनाथ मराठाली आणि डावखुरा फलंदाज आहे. यावेळेला डावखुऱ्या फलंदाजाला मात्र नक्कीच हे मैदान नक्की धार्जिना आहे. यावेळेला मात्र जर फलंदाजीचा विचार केला तर यावेळेला शेवटचं षटक आपण पाहतोय प्रतीक पाटील याच्या माध्यमातून हे षटक टाकलं जाते. पहिल्या चेंडूवर मात्र चांगलं चकवून ठेवलं होतं
मात्र यावेळेला एक धावची भर मात्र या ठिकाणी पडलेली आहे. मात्र कल्पेश यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची आणि बॅटची मात्र कुठलाही संपर्क यावेळेला आलेला नाही. जाग्यावरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र असफल. जर पाहायला गेलं प्रतीककडे तर प्रतीकच्या गोलंदाजीमध्ये लाईन आहे, गोलंदाजीमध्ये वेगामध्ये बदल आहे आणि नक्कीच त्याला खेळाडूचा चांगला अभ्यास आहे आणि हा अभ्यास हा अनुभव नक्कीच त्याला चांगल्या स्थितीमध्ये नेणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा हा चेंडू मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न हुकतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. यावेळेला जर कुठल्या गोष्टीची जर कमतरता असेल तर ती आहे थोडीशी अनुभवाची. परंतु मात्र एक मात्र आपण आयुष्याकडे पाहताना मात्र नेहमीच म्हणत असतो की काहीही झालं तरी कुठल्याही बाबतीमध्ये आपल्या चेहऱ्यावरचं हसू घालवायचं नाही आणि आशा कधीही सोडायची नाही. 3 चेंडू गेले म्हणून काय झालं, येणाऱ्या चेंडूवर सुद्धा मी जोरदार प्रहार करू शकतो, ही आशा मात्र मनात बाळगून आपली कामगिरी करण्याकडे लक्ष द्यावं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तसाच प्रकार केलेला चेंडू हवेत आहे, मात्र यावेळेला झेल टिपतो त्या ठिकाणी प्रतीक आणि माघारी परतो मात्र कल्पेश. कॉन डीजे यानंतर होणारा सामना वणी फायटर्स आणि पृथ्वी पारस फायटर्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन यायचं आहे. तर नक्कीच यावेळेला मात्र राजेश पिंपले याच्यावर खरी मदार असणार आहे, परंतु मात्र त्याच्या संधी मात्र फार कमी आहे. यावेळेला मात्र एका पाठोपाठ एक गडी बाद होताना आपण पाहतोय आणि खरोखर ज्वाला नागोठणे या संघाची अवस्था जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आपण पाहतोय ती धावसंख्या 53. शेवटचे षटक काहीसे चेंडू शिल्लक या षटकातील आपण पाहायला मिळतात. राजेश पिंपले जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र हवेत आहे, मात्र हा झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. या वेळेला मात्र नक्कीच चेतन म्हात्रे त्याच्यासोबत होता, परंतु मात्र षटक संपल्याचा इशारा या ठिकाणी येतोय. दरम्यान मी आमंत्रित करतोय वणी फायटर्स आणि पृथ्वी पारस फायटर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपली प्लेइंग लिस्ट घेऊन या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर मायक्रोफोनवर आपण पाहणार आहात या ठिकाणी की या ठिकाणी यासिनजी मर्चंट साहेब. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलेला आहे आणि 54 धावा 6 षटकाच्या समाप्तीनंतर 6 फलंदाजाच्या बदल्यामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर अगदी सोपं असं आव्हान, कारण 6 षटकांचा इथे सामना आहे आणि 6 षटकांमध्ये 54 धावा या ॲडव्हान्स क्रिकेटमध्ये किंवा या फॉरवर्ड क्रिकेटमध्ये अगदी सोपं असं आव्हान आपण प्रथम दर्शनी म्हणू शकतो आणि एक अंदाज किंवा एक प्रेडिक्शन लावू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन लावणं तितकंसं सोपं नाही आहे आणि प्रेडिक्शन लावू सुद्धा नाही असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. किंवा क्रिकेटचा जो खेळ आहे तो अगदी अविश्वसनीय आणि अनिश्चिततेने भरलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही. तर दरम्यान या ठिकाणी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी रमेशजी पारंगे कृष्णाजी बावकर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे. त्याच दरम्यान आम्हाला या ठिकाणी प्लेइंग लिस्ट आमच्याकडे पोचवायची आहे आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय वनी फायटर्स या संघाचा संघनायक या ठिकाणी ओमकार ठमके आणि पृथ्वी पारस फायटर्स या संघाचा संघनायक प्रमोद मडवी. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होते वणी फायटर्स आणि पृथ्वी पारस
फायटर्स या दोन संघांमध्ये होणारा दुसरा सामना आहे हा या स्पर्धेतील. दरम्यान या ठिकाणी पिगोंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय शेलार साहेब या ठिकाणी आपण दिसत होता. तर आपण या ठिकाणी मंचाकडे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रमेशजी पारांगे यांचं या ठिकाणी छोटेखानी आम्ही सन्मान करीत आहोत. मी विनंती करतोय त्या ठिकाणी स्वप्नील या ठिकाणी रमेशजी पारांगे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. वेलशेत गावचे अतिशय क्रीडाप्रेमी आहेत ते. कबड्डी असो, क्रिकेट असो, कुठलाही खेळ असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्याच्यामध्ये अगदी हिरिरीने भाग घेणारे या जे रमेश शेठ पारांगे यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. शाल आणि श्रीफल या ठिकाणी आम्ही देतोय आणि नागोठणा असोसिएशनतर्फे त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर सेलार साहेब यांना सुद्धा विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचं आहे. रमेशजी पारांगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद. तर पुन्हा एकदा मी घेऊन चलतो आपल्याला यासिनजी मर्चंट साहेब यांच्याकडे. धन्यवाद. सन्माननीय ऑफिशियल अंपायर्स सुरेंद्र सर आणि उमाशंकर सर, त्याचप्रमाणे सुबोध सर यांचे सुद्धा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आमचे गुणलेखक जितेश बावकर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. पहिल्या षटकाला तिथून समोरून सुरुवात करायची. हां, इथून. ओके. DJ मास्टर साहिल आणि ड्रीम्स क्रिकेट अलिबाग, अनिरुद्ध वर्तक आणि कौस्तुभ पाटील आणि संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जिंकण्यासाठी निर्धारित 6 षटकांमध्ये 54 धावांची गरज असेल. 54 धावा झालेल्या आहेत. 55 धावांची गरज. निर्धारित 6 षटकांचा हा सामना. 2 षटकांचा इथे पॉवर प्लेचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये किंवा षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या दरम्यान 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असतील, अर्थातच क्षेत्ररक्षण करण्यासाठी. हा सामना अगदी अटीतडीचा होईल असा अंदाज इथे काहीसा वर्तवला जातोय. संघ मालक खऱ्या अर्थाने या स्पर्धेला फार महत्त्वाची भूमिका वठवत असतात. सन्माननीय सुभाष शेठ पाटील, ST पाटील कन्स्ट्रक्शन या संघाचे संघ मालक, ज्वाला नागोठणा संघाचे संघ मालक सन्माननीय महेशदादा नरे, जाखमाता शुभ 11 वेलशे संघाचे संघ मालक सुभाषदादा मडवी, देवी प्रिन्स 11 वरवटणे संघाचे संघ मालक विशालजी म्हात्रे. आणि चालू असलेला सामना अर्थातच जाखमाता शुभ 11 विपक्ष ज्वाला नागोठणे या 2 संघादरम्यान रंगलाय. वळूया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. चालू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. पहला ओवर लेके आए हैं प्रतीक मात्रे और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है शैलेश लौटे और उनके साथ ही बल्लेबाज है नॉन स्ट्राइकिंग एंड पर ऋतिक माली. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. पहली गेंद बहुत ही ज़बरदस्त थी, बिल्कुल समझ नहीं पाए थे, हालांकि कट करने की यहाँ पे इच्छा और उसी के साथ एक कोशिश ज़रूर की थी, मगर बिंदी गेंद के साथ शुरुआत की है प्रतीक. फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इस मरतबा सामने पड़ी हुई गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया मिड ऑन के ऊपर से. गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर दन-दनाती हुई निकल गई 4 रन के लिए. शुरुआत की है, आगाज किया है अच्छा, तो अंजाम भी अच्छा होगा. शैलेश लौटे के बल्ले से आता हुआ ये पहला चौका. आहा, प्रभावित किया है, कड़वी दवाई पिलाने की कोशिश की है,
हालांकि हाफ ट्रैकर गेंद थी, मगर टप्पा खाने के बाद तकरीबन सीने की ऊंचाई तक उठी थी, जिसे क्रिकेट की परिभाषा में बाउंसर कहा जाता है। और बल्लेबाज हालांकि हुक करने के प्रयास में थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, क्रैम कर दिया था बल्लेबाज को। और फिर से एक बार यहाँ पे कमबैक किया है गेंदबाज प्रतीक ने बिंदी गेंद के साथ। चौके के बाद वार पर पलटवार यहाँ पे हो रहा है, नहले पे दैला हमें देखने को मिल रहा है। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी विड्थ मिली, उसका फायदा मिला और कमाल का ये स्ट्रोक, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, स्क्वायर कट किया है डी पॉइंट, सीमा रेखा के बाहर गेंद। शैलेश लौटे के बल्ले से आता हुआ एनएपीएल चौका। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 8 रन। 4 गेंदों में 8 रन जोड़ चुके हैं। बहुत ही बढ़िया शुरुआत। 30 गज का दायरा जब मौजूद हो उस वक्त बल्लेबाजों की मानसिकता इसी तरह से होनी चाहिए। जी हाँ, फिर से एक बार मिड ऑफ के ऊपर से खेला है, वाइडिश लॉन्ग ऑफ में उस गेंद को फील्ड करने में कामयाब तो हुए, और इसी वजह से बल्लेबाजों ने भी अपने कदमों के ऊपर रोक लगाना मुनासिब समझा है। इस 1 रन के साथ 9 रन स्कोर कार्ड पर, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। बहुत ही बढ़िया शुरुआत यहाँ पे हो चुकी है। तकरीबन 9 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि बहुत ही आसान सा लक्ष्य इस विकेट को मद्देनजर, उसी के साथ इस मैदान को देखते हुए, क्योंकि ये मैदान बल्लेबाजों के लिए नंदनवन और ये विकेट बल्लेबाजों के लिए पैराडाइज अक्सर कही गई और हमने देखी भी। इस विकेट के ऊपर बहुत ही अच्छी बल्लेबाजी होती है। यहाँ पे प्रारंभ पाटिल, उसी के साथ पंकज यादव ने धमाल मचाया था। जी हाँ, इसमें तब लेग स्टंप के बाहर, लेग स्टंप पर यॉर्क करने की कोशिश कर रहे थे, लेग स्टंप को उखाड़ना चाहते थे, मगर थोड़ी सी लाइन से भटके और लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद को अंपायर जी ने वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और रनों की संख्या में इजाफा। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है ऋतिक माली। जी हाँ, इसमें तब थोड़ा सा चहलकदमी की थी, आगे आकर खेलने का प्रयास था, मगर कवर के ऊपर से 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, उसका फायदा उठाया। 30 गज के दायरे को क्लियर तो किया, मगर वहां के फील्डर की भी मैं दाद देना चाहूंगा। उस गेंद के पीछे पीछा करते हुए दिखाई दिए, पीछे गए और उसी के साथ उस गेंद को फील्ड कर दिया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल कर लिए हैं। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि जीतने के लिए कुल मिला के 6 ओवर के मैच में 55 रनों की जरूरत। प्रमोद जी कैसा देखते हैं इस मैच को, क्योंकि 55 रन चाहिए और 6 ओवर का ये मैच है। हालांकि 6 ओवर का मैच अब आधुनिक क्रिकेट में, टेनिस क्रिकेट में स्पेशली देखने को नहीं मिलता। नक्कीच आपण जर पाहायला गेलो की 6 ओव्हर म्हटलं की आत्ताच्या क्रिकेटमध्ये आपण हे फारच होतात, परंतु मात्र यावेळेला ती संधी नागोठणा क्रिकेट असोसिएशनने दिलेली आहे। मात्र जर या दोन्ही सामन्यांमध्ये जर आपल्याला पाहायचा विचार केला, चालू असलेल्या सामन्याचा विचार केला, तर नक्कीच शुभयुलियन संघाने सुरुवात चांगली केलेली आहे। परंतु मात्र ज्वाला संघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गोलंदाजांची चांगली फली या संघामध्ये आहे। एखादा विकेट यावेळेला जर त्यांना प्राप्त करता येतोय तर मात्र नक्कीच चांगलं कमबॅक होऊ शकतं असं मला वाटतंय। इसी बीच नए गेंदबाज आए हैं योगेश। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है शैलेश लौटे, अंपायर से गार्ड लेते हुए, अंपायर से गार्ड लिया, अब मुआयना कर रहे हैं फील्डिंग का। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। योगेश राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को मात्र दिशा भर दी और पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया है, डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार यहाँ पे पनप रही है। साझेदारियां होनी चाहिए, छोटी छोटी क्यों ना हो, मगर साझेदारियां जब पनपती है तो जीतने के मौके बढ़ते हैं और उसी के साथ आत्मविश्वास भी यहाँ पे बढ़ता है। अब यहाँ पे योगेश के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव होगा, क्योंकि पहली ही गेंद पर चौके से स्वागत किया है। जिस तरह से हमने अक्सर सुना कि स्वैग से करेंगे हम स्वागत, वहां पे चौके से स्वागत। जी हाँ, फिर से एक बार फुल टॉस गेंद, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है। तेजी के साथ उस गेंद पर लपके और उस गेंद को फील्ड तो किया, मगर दोनों भी बल्लेबाजों को 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे।
इस 1 रन के साथ 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 55 रनों की जरूरत। 6 ओवर का यहाँ पे मुकाबला। अब गेंदबाजी करने वाली टीम को, उनके कैप्टन को और गेंदबाजों को भी कुछ अलग सोचना होगा। आहा, इस मतलब डांसिंग डाउन द विकेट, थोड़ा सा आगे नाचते नाचते गए, उस गेंद को ओवर पिच बनाकर उड़ाने का प्रयास था। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, 30 गज के दायरे का फायदा उठाना है। इसी सोच के साथ बल्लेबाजी यहाँ पे हो रही है। सोच बहुत ही सही है, मगर गेंद को भी अच्छा पिक करना होगा। फुल टॉस गेंद और उसे उड़ाया है मिड ऑन के ऊपर से। गेंद बहुत देर तक हवा में, नो मैंस लैंड में, तकरीबन 3 खिलाड़ी उस गेंद को फील्ड करने के लिए, मगर कोई फायदा नहीं है। तकदीर वाले रहे, या मैं ये भी कह सकता हूं कि बल्लेबाज ने भी नाप तोल कर वहां पे बल्लेबाजी की है, क्योंकि फुल टॉस गेंद थी, उसका फायदा उठाना था। गैप को ढूंढा, और गैप अगर आप ढूंढना जानते हो तो आपको आउट करना और उसके साथ आपको रनों से वंचित रखना बहुत मुश्किल। जी हाँ, फिर से एक बार हवा में गेंद जरूर है, मगर मिड ऑफ खाली है। यहाँ पे कुछ रन जरूर बचेंगे, मगर बल्लेबाजों को आपको आउट करना है। इस मैच को अगर जीतना है तो आपके पास एक ऑप्शन है, और वो ऑप्शन है आपको विकेट लेना होगा। जैसे जैसे यहाँ पे विकेट लेंगे वैसे वैसे मनोवैज्ञानिक दबाव ट्रांसफर होगा। नए बल्लेबाज को यहाँ पे आते ही रन बनाना या बड़े स्ट्रोक लगाना इतना आसान नहीं है। आहा, ये तो कलात्मक स्ट्रोक है, मगर डीप कवर में प्रोटेक्शन, और इसी वजह से एक अच्छे स्ट्रोक के ऊपर भी बल्लेबाज को एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। देखिए, यही होता है क्रिकेट। कभी कभी अच्छा शॉट होता है, उसके बावजूद एक ही रन पर संतुष्ट होना पड़ता है, और कभी कभी खराब गेंद के ऊपर भी, खराब शॉट के ऊपर भी आपको 4 या 6 रन मिल जाते हैं। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 10.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। प्रमोद जी, 10.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। क्या देखते हो, कैसा लगता है, कौन ऐसे गेंदबाज है जो यहाँ पे विकेट चटका सकते हैं? हॅलो, तर आपण जर आताची स्थिती पाहायला गेलो तर शुभ 11 नक्कीच 10च्या सरासरीने जर पुढे जात असेल तर नक्कीच चांगली परिस्थिती आहे, परंतु यावेळेला मात्र ज्वाला नागोटे संघाकडून जर विकेट घेणारा गोलंदाज आहे तर तो गोलंदाज आपल्याला क्रीजमध्ये दिसतोय प्रतीक म्हात्रे, ज्याच्याकडे पहिल्यांदा विश्वास दाखवल्यानंतर पुन्हा एकदा मात्र पॉवर प्लेचं खेळ संपल्यानंतर यावेळेला पुन्हा एकदा त्याला बॉलिंगसाठी घेऊन आलेला कर्णधार, आणि यावेळेला मला मात्र पूर्णपणे खात्री आहे की हा खेळाडू नक्कीच विकेट प्राप्त करून देऊ शकतो, एवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे। 24 गेंदें बची है और 34 रनों की जरूरत। इसी बीच नए गेंदबाज आए हैं प्रतीक म्हात्रे के ऊपर ही भरोसा किया है उनके कैप्टन ने, क्योंकि पहले ओवर में उन्होंने 12 रन खर्च किए थे। 30 गज का दायरा तब मौजूद था। अब यहाँ पे बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक लगाना इतना भी आसान नहीं होगा। राइट आर्म ओवर द विकेट प्रतीक म्हात्रे की यह गेंद ऑफ कटर गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ पुल किया है। ओह, आखिरकार उस गेंद को फील्ड करने की कोशिश में नाकाम रहे। गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 25 रन। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे बन रही है, पनप रही है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। जी हां, फुल टॉस गेंद, उसे खेला है स्क्वायर लेग की जानिब। 1 बाउंस, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं। फिर से एक बार दनदनाती हुई गेंद 4 रन के लिए। है, ये आपको सोचना होगा। 23 रन बनाकर स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज यहां पे बल्लेबाजी करते हुए। जी हां, इस मरतबा लालच भरी गेंद जरूर थी, मगर लालच में नहीं फंसे। ढीले हाथों के साथ उस गेंद को मात्र लॉफ किया था। जानते थे कि मिड ऑन खाली है, लॉन्ग ऑन में डीप में फील्डर तैनात है। आसानी के साथ उस गेंद को वहां पे खेला और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया है। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ऋतिक माली अब स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, ढीले हाथों के साथ फिर से एक बार ऋतिक माली ने भी अपना रोल यहाँ पे बखूबी समझा है।
ऋतिक की भी तारीफ करना चाहूँगा मैं, क्योंकि ये देखिए गेम को समझना, सिचुएशन को रीड करना, ये सबसे बड़ी बात होती है। आप कितने बड़े बल्लेबाज हो या आप कितने लंबे लंबे हिट लगाते हो, इससे ज़्यादा होता है कि आप उस मैच को किस तरह से समझते हो। क्योंकि क्रिस गेल के पास हाइट है, क्रिस गेल के पास ताकत है, क्रिस गेल के पास बड़े बड़े लंबे हिट लगाने की क्षमता है। उसके बावजूद क्रिस गेल की टीम इतनी नहीं जीतती जितनी की भारतीय टीम जीतती है। जी हाँ, इस बीच फिर से एक बार खेला शैलेश खेल रहे हैं 28 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर। ये लीजिए शैलेश ने इस मरतबा आउट देखा ना था, सामने पड़ी हुई गेंद को उठाया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। आहे त्याच्यामुळं माहेरी आलेली मुलगी जर पाहायला गेलो तर तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातं आणि ती खरोखर खुश होते. हे घरचं मैदान शैलेश लवटे याचं आणि या शैलेश लवटेने हे घरचं मैदान गाजवलेलं आहे. परंतु मात्र या विराट जर या परिस्थितीचा जर आपण विचार करायला गेलो तर मात्र ज्वाला नागोटने या संघाकडे संधी फार कमी आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटची अनिश्चितता जर पाहायला गेलं तर मात्र नक्कीच काही होऊ शकतं. परंतु यावेळेला मात्र बरंचसं पारडं यावेळेला शुभ 11 वेलशेत या संघाकडं झुकलेला आपल्याला पाहतोय. दरम्यान आपण गोलंदाजी धुरा जर पाहायला गेलो तर या ठिकाणी भूषण शिर्के हा मॅन फ्रॉम खडकाली नागोठणे हा संघाचा खेळाडू आहे आणि अतिशय टप्प्यावर गोलंदाजी करण्यामध्ये या भूषणचा हात कोणीही पकडू शकणार नाही. नक्की त्याच्यामध्ये चांगली क्षमता आहे. यावेळेला मात्र पहिला चेंडू बिंदी गेंद टाकतोय आणि नक्कीच थोडंसं जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण या वेळेला समीकरण मात्र छोटा आहे. यावेळेला ऋतिक मात्र यावेळेला नोलँडमध्ये फटका खेचतोय आणि त्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मनीष म्हात्रे आहे आणि 100% योगदान या वेळेला मात्र मनीष देतोय क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर. खरंच जेवढी वाहवा करावी तेवढी कमी आहे या दोन्हीही फलंदाजांची, कारण अजून कुठलाही विकेट न गमावता मात्र त्यांनी रन रेट शाबूत ठेवलेला आहे आणि आपल्या संघाला मात्र नक्कीच विजयाच्या समीप आणून ठेवलेला आहे. 12 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 16 चेंडू आणि 12 धावा आणि आजच्या या 2020च्या युगामध्ये जर आपण क्रिकेट पाहायला गेलो तर अतिशय फास्ट आहे आणि नक्कीच आपण जर काल पाहायला गेलो तर अभिषेक शर्मा 16 चेंडू 50 धावा असं क्रिकेट धावता आहे. आणि यावेळेला मात्र काय जबरदस्त फटक्यांची निवड यावेळेला आपण पाहायला मिळते. ऋतिक आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर शैलेश लवटेने आक्रमकता करत असताना षटकारांची आतषबाजी नाही परंतु चौकारांचा यावेळेला मात्र पाऊस पडला. नो लँडमध्ये जास्तीत जास्त चेंडू गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे विकेट न गमावता अजूनही तो क्रीजवर सुरक्षित आहे आणि हेच विजयाचं खरं गमक असणार आहे. तर हा संघ विजयी झाला तर भूषण शिर्के याच्याकडे वेल थोडा कमी आहे मात्र या वेळेला नक्कीच बॅटची कडा घेतली. थोडासा या वेळेला चेंडू मात्र ऑफस्टनच्या बाहेर टाकला होता आणि चकवलंय. पहिली विकेट शैलेश लवटे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं त्या ठिकाणी स्वागत होतंय कारण विकेट मात्र गेली असली तरी मात्र आपली कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने फत्ते केलेली आहे. आपल्या संघाला विजयाच्या समीप आणून ठेवलेला आहे.
लवटे बाद झाल्यानंतर यावेळेला मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये संघाचा संघनायक या ठिकाणी प्रतीक पाटीलला आपण या ठिकाणी पाहतोय. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा अतिशय चांगल्या दर्जाचा आयकॉन प्लेयर आहे आणि त्याच्यावर कर्णधाराची धुरा यावेळेला मात्र सोपवलेली आहे. यावेळेला कर्णधाराच्या बाजूने खेळत असताना मात्र त्याच्याकडे संधी फार चांगली आहे. चांगला विजयाच्या समीप आणून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. मात्र त्याच्यावर आता कलस चढवायचा आहे. भूषण मात्र आपल्या माध्यमातून चांगला प्रयत्न करतोय. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू टाकते. हलकेच हाताने त्या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेने त्या ठिकाणी खेळून काढला चेंडू. त्या ठिकाणी मला वाटतं चेतन म्हात्रे आहे त्या ठिकाणी आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान एक धाव मात्र या ठिकाणी प्राप्त होते ती संघाला. कुठल्याही प्रकारची घाई, कुठल्याही प्रकारची गडबड करण्याची यावेळेला त्यांची मनस्थिती नाही आहे. चांगली सुरुवात झाली आणि त्याचा शेवटही चांगला व्हावा असा नक्कीच या संघाच्या खेळाडूंचा विचार असणार आहे. भूषण मात्र एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज या ठिकाणी टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र यावेळेला ऋतिक कुठलाही जोखीम न पकडता यावेळेला सिंगल डबलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा मनीष म्हात्रेकडून आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष म्हात्रे ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करत असेल मॅन फ्रॉम वरवटणे त्यावेळेला तो मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला धावताना दिसणार आहे. कारण त्याचा उत्साह तेवढा आहे. आणि नक्कीच या षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा येतोय पंचांकडून. आपण पाहूया यावेळेला 4 षटकांच्या नंतर धावसंख्येचा 46, 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे कमबॅक करू शकेल हा संघ. नक्कीच एका विकेटची आणखीन एक गरज आहे. जर मात्र धावा जरी कमी असल्या, चेंडू जरी जास्त असले तरी मात्र यावेळेला जर एखाद दुसरी विकेट जर यावेळेला विरुद्ध संघाची आपला प्राप्त होते तर पुन्हा एकदा ज्वाला नागोटणे हा संघ आपली ज्वाला या ठिकाणी पुन्हा एकदा प्रज्वलित करू शकतो. परंतु मात्र शुभ 11 याच्यासाठी आतापर्यंत सगळं शुभ झालेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच शेवट सुद्धा चांगला शुभ व्हावा यासाठी नक्कीच या खेळाडूंचा विचार असणार आहे. यावेळेला मैदानामध्ये उतरलेला कर्णधार मात्र ऋतिकला या ठिकाणी नक्कीच काहीसा सल्ला देणार आहे की कसल्या प्रकारची या ठिकाणी आपला फलंदाजी गरजेची आहे. राजेश पिंपळे यावेळेला मात्र गोलंदाजी धुरा आणि यावेळेला पहिल्याच चेंडूवर खणखणीत मेगा हिट फटका आहे दमदार आणि धावा आहेत षट. सुंदर गीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. कारण राम लल्लाचा या ठिकाणी आपण याच वर्षी चांगला उत्सव पाहिला. अयोध्या नगरी जशी सजली होती तशीच आता या ठिकाणी आपले मैदान सजलेलं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची रेलचेल या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. राजेश पिंपळे पहिल्याच चेंडूला त्याला आसमान दाखवलं आणि मात्र दुसऱ्या चेंडूला मात्र त्यांनी फलंदाजाला आसमान दाखवलं. पुन्हा एकदा जयेश बावकर यावेळेला मात्र सिंगलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रयत्न आहे. यावेळेला मात्र कोणतेही जोखीम पत्करायचे नाही आहे आणि जवळजवळ हा सामना आपल्या पारड्यामध्ये पाडून घेण्याचा या ठिकाणी क्षण येत आहे शुभ 11 साठी. आणि शुभ 11 साठी हा मात्र शुभसंकेत आहे की पहिल्याच सामन्यामध्ये त्यांना विजय प्राप्त करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. दरम्यान 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे. प्रतीक मात्र या वेळेला हलके क्लास केलेला आहे. फायनलच्या दिशेने चेंडू चाला सीमारेषे जवळ आणि या वेळेला मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये पहिला विजय साजरा. चौकार कमान डीजे.